जय सद्गुरू सगळ्यांना. मी आहे स्नेहा. मी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत चिकन मसाला कसा बनवायचा. तो अगदी सोपी पद्धत आहे. माझ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चला मग पाहूया आपण चिकन मसाला कसा बनवायचा. इथे मी पाव किलो इतकं चिकन घेतलेलं आहे. त्याला धुवून स्वच्छ याचं पाणी काढून घेतलेलं आहे. आता ह्याला आपण 2 ते 3 मिनटं असंच ठेवूया. तोपर्यंत आपण आपला मसाला रेडी करूया. इथे काय मी खडे मसाले, खोबरं, कांदे घेतलेले, लसूण घेतलेले, या सगळ्यांना आता आपल्याला भाजून घ्यायचे. इथे मी 2 उभे कांदे असे कापून घेतलेले आहेत. त्याला सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला कांद्याला भाजायचं आहे. आपला कांदा इथे भाजलेला आहे. आता आपण खडे मसाले टाकणार आहोत. खडे मसाल्यांमध्ये जिरं, 2 लवंगा, 2 काळी मिरी, 3 ते 4 लाल तिखट मिरच्या, सफेद तीळ, दालचिनी असं घेतलेले आहे. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकाचे तुकडे घेतलेले आहेत. ह्यालाही आपण भाजून घेणार आहोत. वरून आता आपण खोबरं सोडणार आहे. खोबऱ्यालाही आपण सोनेरी कलर येईपर्यंत भाजायचं आहे. खोबऱ्याला जास्त भाजायचं नाही, सुकं असल्या कारणाने खाली लागू शकतं. पाहू शकता आपल्या इथे खोबरं रेडी झालेलं आहे. इथे आपले हे वाटणाचं तयारी झालेली आहे. थंड झालेलं आहे हे. आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया ह्याला. तुम्ही पाहू शकता इथे आपला जो मसाला होता तो मिक्सरमध्ये वाटलेला आहे. आता आपण ह्याला हे जे का पाव किलो चिकन आहे ह्याच्यामध्ये मॅरिनेट करूया हा मसाला. आपण या मसाल्यांमध्ये जास्त आपले घरगुती मसाले टाकणार नाही. फक्त 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि चिकन मसाला टाकणार आहोत. आणि हे सगळं मिश्रणाला आपण मॅरिनेट करून फ्रीजरमध्ये 5 ते 10 मिनटासाठी मुरत ठेवणार आहोत. कारण आपला जो काय हा मसाला आहे तो आपल्या चिकनला लागायला हवा आहे म्हणून. इथे अर्धा मी लिंबू पिळलेला आहे. लिंबूने फ्लेवर हा आपल्या जे काय मिश्रण आहे याच्यामध्ये चांगला येतो आणि मसालाही आपला चांगला मुरतो. इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे. त्याला चांगलं लावून घेऊया आपण. लिंबू तुम्हाला जास्त हवा असेल अर्धापेक्षा तर जास्त टाकू शकता. लिंबूने चव ही आपल्या मॅरिनेटला जे आपण मॅरिनेट करून ठेवू मस्त चव येते. इथे आपण आता 5 ते 10 मिनटासाठी फ्रीजरला ठेवणार आहोत. हे मुरेपर्यंत आपण आपला चिकन मसाल्याला फोडणी देऊया तोपर्यंत. इथे मी एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये मी 3 ते 4 चमचे इतके तेल घेतलेलं आहे. 1 चमचा इतका जिरं घेतलेला आहे. 3 ते 4 इतकं कढीपत्ते घेतलेले आहेत. ही एक प्रकारची आपल्या मसाल्याला आपण फोडणी देतोय चिकन मसाल्याला. 3 ते 4 असे लसूण घेतले, बारीक कापून घेतले आणि 1 लाल मिरची टाकलेली, सुकी लाल मिरची. उभा कांदा घेतला आहे चिरून असा बारीक. 1 उभा कांदा घेतलेला आहे. त्याला बारीक चिरून घेतला आहे. फोडणीला चांगलं आता आपण परतवणार आहोत. ह्याच्यात 1 मी टोमॅटो टाकला आहे. टोमॅटो मी असं जाडसरच कापला आहे कारण आपल्या जो का आपला चिकन मसाला आहे त्याच्यामध्ये दिसण्यासाठी. इथे आपला रेडी झालेला आहे. कांदा टोमॅटो भाजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये
काही मसाले टाकणार आहोत. 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला आहे, अर्धी चमची हळद टाकलेली आहे. तुम्हाला हवा असेल चिकन मसाला तुम्ही टाकू शकता, कारण मी आधीच मॅरिनेट करताना हे चिकन मसाला टाकलेला होता, म्हणून मी आता टाकत नाही, कारण आता पुढेही आपले मसाले पडणार आहे. इथे आपलं तेलामध्ये आपला मसाला हा परतलेला आहे. आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन हे टाकणार आहे. हे चिकन आपण आता मसाल्याला 2 ते 3 मिनटं लावून चांगलं शिजू देऊया तेलामध्ये. पाणी हे बेतानेच टाकायचं आहे, कारण आपण चिकन मसाला बनवतो आहे. मी आपला मसाला मॅरिनेट केलेला त्या बाउलमध्येच थोडंसंच पाणी घेणार आहे. फक्त अंगापुरती पाणी घेणार आहे आणि त्या पाण्यामध्येच आपलं आणि वाफेवरती हे चिकन शिजवणार आहे. तुम्हाला जर थोडा रस्सा टाईपमध्ये हवा असेल तर तुम्ही टाकू शकता. पाहू शकता तुम्ही मी कितपत पाणी टाकलं ह्याच्यामध्ये, आणि ह्याच्यामध्येच आपल्याला हे चिकन शिजवायचं आहे. जर हवं असेल तुम्हाला तर तुम्ही रस्सा टाईपमध्ये चिकन करू शकता. हे आपण आता ह्याला इथे थोडीशी कस्तुरी मेथी टाकली आहे फ्लेवर येण्यासाठी. ह्याला 2 ते 3 मिनटं आता आपण वाफेवरती शिजवणार आहोत. चिकनला आपल्याला जास्त शिजवायची गरज लागणार नाही, कारण हे वाफेवरती चांगल्या पद्धतीमध्ये शिजतं. अर्धी छोटी वाटी इतका मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. कांदा लसूण मसाला हा कलर आणि फ्लेवर येण्यासाठी टाकलेला आहे. तुम्ही पाहू शकता उत्तमरित्या अशी आपला चिकन मसाला हा दिसतोय. सगळं चांगलं मिक्सिंग करून घेतल्यावरती ह्याला 2 ते 3 मिनटं आपण वाफेवर शिजवणार आहोत. इथे आपला चिकन हे अर्धा कच्चा आणि अर्धा शिजलेला आहे. ह्याच्यामध्ये आता आपण 3 चमचे इतके दही टाकणार आहोत. दही याच्यासाठी का आपले जे काही खडे मसाले पडले आहेत ते आपल्याला डायजेस्ट होण्यासाठी गरम पडू नये पोटाला, त्याच्यामुळे मी हे दही टाकलेले आहे. आणि दहीने आपला जो काही चिकन मसाला आहे फ्लेवर खूप छान येतो आणि स्वादिष्ट लागतो हा चिकन मसाला खाताना पण, आणि आपल्याला खाताना गरम पण पडत नाही. एक प्रकारचा फ्लेवर आपल्या भाजीला खूप छान लागतो. आता ह्याला आपण फक्त वाफेवरती शिजवायचं आहे, बाकी काही करायचं नाही. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यात तुमच्या अंदाजे पाणी टाकू शकता. इथे आपली भाजी रेडी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता आपली भाजी ही आटलेली आहे. याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकली आहे फ्लेवरसाठी. इतपत आपल्याला हे शिजवायचं आहे. चांगलं आपलं हे चिकन 15 ते 20 मिनटामध्ये वाफेवर जर तुम्ही शिजवाल तर त्याला मस्तपैकी ते शिजतं. पाहू शकता इथे रेडी झालेली आहे भाजी. चिकनला आपल्याला जास्त शिजवायची काही गरज नाही. आपण आता ह्या भाजीला सर्व करूया. पाहू शकता उत्तमरित्या अशी ही भाजी बनलेली आहे चिकन मसाल्याची. माझ्या पद्धतीत तुम्ही करून बघा, खूप छान लागते खायला. बनलेली पण चांगली ही. तुम्ही माझ्या पद्धतीत करून बघा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कशी बनलेली ती. ट्राय करा एकदा बनवून तुम्ही, पण खूप अशी छान बनते ही चिकन मसाला. पाहू शकता तुम्ही. घरच्या घरी ही अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे. 3 ते 4 माणसांना बनणारा हा चिकन मसाला आहे. पाहू शकता तुम्ही उत्तमरित्या अशी दिसते आणि खायला पण तेवढीच भारी लागत होती ती. रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लाईक करा.
सबस्क्राईब केलं तर माझ्या ज्या काही रेसिपी आहेत त्यांचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पहिलं पोचेल. चला मग, जय सद्गुरू सगळ्यांना. भेटूया पुढच्या रेसिपीला.